नमस्कार. आपल्या नावाची अध्याक्षर सुद्धा का, की, कु, घ, ड, छ, के, को, ह या अध्याक्षरांपासून सुरू होत आहे का? आपल्या नावाची अक्षरं जर अशी असतील तर आपली रास मिथुन आहे. खरं बघायला गेलो तर वायू तत्वाची असणारी ही रास खरंच माणसाचं जीवन अतिशय बदलून टाकण्याची हिंमत स्वतःमध्ये ठेवते. तसं बघायला गेला तर स्त्री पुरुषांची एकत्रितपणे असणारी ही मिथुन रास माणसाच्या द्विस्वाभाविक मनाचं कारकत्व करते. कधीही कोणत्याही गोष्टीवरती स्थिर न राहता अत्यंत चंचलित पद्धतीने स्वतःला लोकांपासून वेगळं समजणं आणि त्याहीपेक्षा स्वतः काहीतरी वेगळं आहे असं वैशिष्ट्य लोकांपर्यंत ठसवण्याचं काम करणं, त्यातल्या त्यात उत्तम वक्ता असेल, उत्तम ज्योतिष, उत्तम आध्यात्मिक वृत्तीमध्ये स्वतःला घेऊन जाणारी अशा राशीची जातक खरंच खूप भाग्यवान ठरतात. बऱ्याच वेळेला यांचं द्विस्वाभाविक मन माणसाच्या त्रासाचं कारण ठरतं. कधी पल्मेशोला पल्मेमाशा अशी स्थिती असल्यामुळे लोकांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. अर्थात बुध स्वामी ग्रह असल्यामुळे कटेक्ट यांच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे यांनी बुधाचे उपाययोजना जर केल्या तर खरंच त्याचा उत्तम असा लाभ घेता येईल. खरं बघायला गेलं तर बुधवारी जवळच्या कोणत्याही गायीला जर कोणता हिरवा चारा वगैरे खायला दिला तर यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींपासून यांना नक्कीच मार्ग मिळेल. अर्थात पुढची रास पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.